न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जनसुनावणीला प्रशासकीय अधिकाऱ्यांची गैरहजेरी, ग्रामस्थांची नाराजी। वाडा तालुक्यातील दिनकरपाडा गावात असलेल्या ओरिजन रिझाइन आणि कोटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या उत्पादन क्षमता 700 टनापेक्षा 7000 टनापर्यंत वाढी संदर्भातील पर्यावरण विषयक जनसुनावणी 24 फेब्रुवारी रोजी कंपनीच्या आवारात आयोजित करण्यात आली होती। ही जनसुनावणी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती। सदर कंपनीने आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता। त्यानुसार स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारी व सूचना आणि आक्षेप नोंदवण्यासाठी ही जनसुनावणी घेण्यात आली होती। मात्र धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणतेही अधिकारी या जनसुनावणीस उपस्थित राहिले नाही। यामुळे उपस्थित ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले। यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी पालघर यांनी ही जनसुनावणी पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा केली। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी तसेच कंपनी प्रशासनाचे अधिकारीही उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 साठी जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट। सदर अधिकाऱ्यावर कारवाई करावी ना, सदर अधिकारी कारवाई करावी। पब्लिक हिअरिंगची नोटीस दिल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं अपेक्षित आहे। आता त्यांना नेमके काय अडचण आली, कशासाठी त्यांना तिकडं जावं लागलेलं आहे हे तेच स्वतः सांगू शकतील। त्याच्यामुळे आम्ही ती वस्तुस्थिती आज जी घडलेली आहे त्याबाबतचा अहवाल आम्ही त्यांना पाठवू त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, तर ते त्यांना स्टेबल आहे। आपलं त्यांच्याशी बोलणं केव्हा झालं? नाही, आमचं बोलणंच नाही झालं। आता त्यांनी हे काय सांगाल, तुम्ही पर्यावरणविषयक जनसुनावणी लावली होती ओरिजन रेजिन कंपनीबद्दल, पूर्ण ग्रामस्थ उपस्थित आहेत। प्रदूषण नियंत्रण मंडळाचं जे प्रादेशिक कार्यालय आहे त्यांच्या कार्यालयाच्या विनंतीप्रमाणे आज या ठिकाणी तारीख देण्यात आली होती आणि तशी 1 महिन्याची पब्लिक नोटीस देण्यात आली होती। पब्लिक नोटीस दिल्यानंतर आज प्रत्यक्ष या ठिकाणी जनसुनावणी होणार होती, परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दोन्ही अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे सुनावणी घेणं योग्य होणार नाही। त्याबाबतच्या तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या समोरच्या जनतेला सांगणं अपेक्षित असतं, तर त्या सांगणं इथं शक्य नाही। म्हणून आपण आजचं वस्तुस्थितीचं पुष्टी करून आपण सदस्य सचिव महोदयांना पाठवणार आहोत। अधिकाऱ्यांवर कुठल्या प्रकारची कारवाई होईल का? सदर अधिकारी हे वेगळ्या विभागाचे आहेत, त्यामुळे त्यांच्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमचा अहवाल जाणार आहे की त्यांनाच अहवाल पाठवावा लागतो। त्याबाबत योग्य ती कारवाई त्यांच्या विभाग स्तरावर। जनतेचा आता असा प्रश्न आहे की हे सर्व जाणून बुजून केलं जातं, त्याबाबत आता तेच उत्तर देतील, कारण जिल्हाधिकारी महोदयांनी मला प्राधिकृत केलं होतं की मी उपस्थित होतो, त्यांना आम्ही वाट पण पाहिलेली आहे। जनतेला उत्तर कोण देईल तेच देतील। आता जनता इथे सुनावणीसाठी उपस्थित राहिलेली आहे आणि त्यांना पाहिजे त्या प्रकारचं उत्तर जर मिळालेलं नाही आणि जनता जर जाण्यास तयार नसेल तर मग काय करणार? उपोषणाला बसतो आम्ही तुमच्या नावाने, प्रशासनाच्या नावाने। जर अधिकारी तुमचे जर नाही सुटेबल ठिकाणी घेतली पाहिजे असं म्हणजे आहे, जिथं योग्य जागा असेल, सोयी असेल अशा ठिकाणी जनता त्याच्याबाबत ज्या भागामध्ये लोक आहे त्याच्यामध्ये या कंपनीच्या परिसरामध्ये आहे जनता